तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळ सकाळी उठलो आणि बघतोय तर काय पूर्ण ऊन पडलेलं. तसं ऊनच पडलेलं असणार. तर म्हणलं सकाळ सकाळी मस्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि म्हणलं आता मस्त गावात जाऊ, मस्त दर्शन वगैरे घेऊन येऊ. महादेव, मांगीराबा, अजून 2-3 मंदिरामध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊन येऊ. आज निवांत आहे. तर आज एक पण व्हिडिओ एडिट करायला नाही, त्याच्यामुळे आज भरपूर टाईम आहे. आणि आज थोडीशी ट्रेडिंग करू, म्हणजे बघू. तर चला, जसं सकाळ सकाळी उठलो. आता माझी गाडी पप्पा घेऊन गेले. ही पप्पाची गाडी, ही गाडी मी घेऊन जाणार म्हणजे फक्त गावात जाण्यापुरतं. तर चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, पहिले आपण आलेलो आहे मांगेरावाच्या मंदिरापाशी. तर तुम्ही हे बघू शकता, मांगेरावाचे असं मंदिर आहे. आणि आज एक पण म्हणजे अजिबात गर्दी नाही. आज मी एकटाच आहे. तर आज निवांत तुम्हाला सगळं मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सगळा दाखवतो. इकडे बघा, हे इकडं मोकळं दिसतंय का? तिकडे जेव्हा शनिवारी अन्नदान असतं, म्हणजे गावातून कोणी पण एक जण अन्नदान देतं दर शनिवारी. आता आहे तर मी गाडी वगैरे लावली. गाड्या तशा जत्रा असल्यावर गाड्या खालीच लावतात. तर हे बघू शकतो, एवढं तुम्ही म्हणजे नाही का पूर्ण मोकळं बघू शकता. ज्या दिवशी जत्रा असते मित्रांनो, ज्या दिवशी जत्रा असते ना, त्या दिवशी पूर्ण भरलेला असतं. त्या दिवशी हा ऊस आहे ना, हा पण तोडतात. म्हणजे एवढा मंदिराचा परिसर लागून हे जेवढा ऊस दिसतोय तिथं ते बांधावं, तर एवढा ऊस कट करतात ना, एवढी पूर्ण गर्दी राहते. इथं मंडप वगैरे टाकतात, म्हणजे पूर्ण एवढी गर्दी राहते ना. जत्राचा पण आपला ब्लॉग येणारच आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्यात मी कावडीला पण जाणार आहे. कावडीला जे अलाउड आहे ते मी दाखवणार, जसं की माझा प्रवास, आम्ही कुठून जातो, कसं जातो, काय काय होतं आमच्यासोबत, आम्हाला किती दिवस लागतात कुठं जायला. पायपायला जातो हे तर माहिती, पण पायात चप्पल वगैरे काहीच नसतं. कसं जातो रात्रीतून, बोलता रात्रीतून काहीतरी 60 का 70 किलोमीटर चालतात. मी तर पहिले वेळ जाणार, मी तर चलून दाखवणार आहे, त्यात विषय नाही काही. पण कावडीला गेल्यावर काय होतं काय नाही सगळं दाखवणार आहे. चला, आता मी दर्शन घेतो आणि मग त्यानंतर तुम्हाला मंदिराचा अजून परिसर दाखवतो. चला. तर मित्रांनो, आता दर्शन वगैरे झालंय. बघू शकता, जर का तुम्हाला नारळ वगैरे फोडायचं असेल तर इथं आहे नाही का, नारळ आपण इथं फोडू शकतो. पहिले ते इकडं होतं, पण ते आता इकडे केलं गेलं. हे बघा, इथं होतं तर ते इकडे केलं गेलं. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की हे मांगेरावाचं जे मंदिर आहे ना, ते खूप जुन्या काळातलं. म्हणजे यावर्षी 2026ला नवीन झालं. ह्यावेळेस तुम्ही जत्राला येताना जेवढे ब्लॉक म्हणजे जे बघत असेल ते, ह्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण झालंय आता. तर ह्यावेळेस तुम्हाला नवीन, मागच्या वेळेस होतं ना ते जुनं मंदिर होतं, त्याचा ब्लॉग आपला आहे का नाही तेव्हा मी व्हिडिओ नव्हतो काढत नाही का. पण आता सगळे आपल्या गावातले जेवढे पण मंदिर आहेत तेवढे सगळ्यांचे मी व्हिडिओ काढून ठेवणार. म्हणजे पुढे जाऊन ते मंदिर जर का नवीन बांधलं गेलं तर मागचं मंदिर कसं होतं हे आपल्याला परत बघता आलं पाहिजे. म्हणजे लक्षात राहील ना की आपलं पहिलं मंदिर असं होतं, मग असं झालं, मग असं झालं. म्हणजे बदल कळले पाहिजे आपल्याला. आता बघा, आपण जर का व्हिडिओ शूट नाही केला तर आपलं कसं करणार की मागचं मंदिर एवढं तर कोणी लक्षात ठेवू शकत नाही. फोटो वगैरे असू शकतो, पण व्हिडिओतून जेवढं समजतं किंवा दिसतं तेवढं फोटो दिसू शकत नाही आणि लक्षात पण राहू शकत नाही. हे मस्त इथं बाकड वगैरे बसायला फुल, म्हणजे फुल इथं इतकी गर्दी राहते मित्रांनो जत्रा दिवशी, तुम्हाला काय सांगू. अक्षरशः मी मागच्या वर्षी ब्लॉग काढायला इतकं लाजत होतो ना, इतकी गर्दी होती. तरी पण मी ब्लॉग काढला, म्हणजे छोटाच काढला, मला लाज वाटत होती. पण आता लाजायचं नाही. आता मस्त आपण आहे ना स्टिक तर आणलेली आहे. अजून एक स्टिक घ्यायची मला नाही का, मोबाईलची छोटीवाली, जसं की मला मग असं कॅमेरा धरून हे करता येईल. जास्त हाताची गरज नाही पडत, फक्त इथं धरलं घेऊन जाईल. तर हे आहे मांगेरावाचं मंदिर. आता दर्शन वगैरे घेतलंय. आता आपण जाऊ महादेवाला किंवा गावात जाऊ. मग चला. तसं तर मित्रांनो, मांगेराव वगैरे यायला 2 रोड आहे. जसं की एक पांढरी वस्तीवरून आणि एक आहे ना मांगमाळ्यात, म्हणजे गावाचा जो मांगमाळा आहे तिकडून एक. तर जेवढे पण आपले बाहेर गावून येतात तर ते पांढरी वस्तून येतात. आणि जेवढे पण गावकरी किंवा मांगेरावाचं दर्शन झालं, जर का मालवाच्या दर्शनाला जायचं असेल तर आपल्याला इकडून मांगमाळ्याच्या रोडने जावं लागतं. हे बघा, आता मी तिकडूनच चाललोय. तुम्हाला जर का हा रोड माहीत नसेल तर मांगेरावाच्या मंदिरापासून सरळ खाली उतरला का सरळ रोड येतो, तो डायरेक्ट मालवापाशी जातो. तर सरळ या, मी पण चाललोय. आणि त्या टायमाला म्हणजे जत्राच्या दिवशी जेवढे पण रोड आहेत ना, तेवढ्या रोडला सगळे म्हणजे ग्रामपंचायतकडून पाणी असं नाही का, पाणी मारतात. म्हणजे त्या टायमाला उन्हाळा असतो आणि पोरं पाय किंवा लेडीज लहान मुलं पाय चालतात. चप्पल, आमच्या जत्रात चप्पल अलाउड आणि जे काळा कलर असतो ते अलाउड नाही. त्यामुळे मग काय करतात की रस्त्याला पाणी मारतात, मग पाय पोळू नये असं. आणि शक्यतो काळं तर चलतच नाही जत्रामध्ये. त्याच्यामुळे कुणी जत्रा आल्यावर अंगावर कपडे वगैरे काळं घालून येऊ नका. तर मित्रांनो, आलेलो आहे आता हनुमान दादाच्या मंदिरात. तर हनुमान दादाचं मंदिर किती स्वच्छ आणि किती सुंदर हे तुम्ही बघू शकता. पूर्ण झाडून वगैरे किती मस्त आणि किती स्वच्छ ठेवलंय. मी तुम्हाला आतमध्ये नाही दाखवू शकत, कारण की अलाउड आहे का नाही. अलाउड तर आहे पण नाही दाखवू शकत. जर का तुम्हाला मंदिर बघायचं असेल तर तुम्हाला देहरे गावात यावं लागेल, सेंट्रल बँकच्या समोर. सेंट्रल बँकला जाताना ही चढ लागतो, आशूच्या दुकानामध्ये थोडक्यात.
तर मित्रांनो मंदिरात मस्त दर्शन वगैरे घेतलं. आता आपण पुढे जाऊ. बघा मंदिर किती मस्त आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं, ज्या दिवशी बैलपोळा असतो ना मित्रांनो, ज्या दिवशी बैलपोळ्याच्या दिवशी बापरे एवढी गर्दी ना, म्हणजे हनुमान मंदिराच्या समोर एवढी गर्दी राहते की अक्षरशः थांबायला जागा पुरत नाही. इतके काय सांगू तुम्हाला. तो पण ब्लॉग तेव्हा मी लाईव्ह केली होती माझ्या आयडी मध्ये, म्हणजे युट्यूबच्या चॅनलमध्ये लाईव्ह पण आहे. जास्त नाही की 15-20 मिनिटं केली तरी पण मला ते 30 ते 40 हजार व्ह्यू आले होते माझे लाईव्हला. तर चला आता आपण पुढच्या मंदिरात जाऊ आणि डायरेक्ट जाऊ पण घरी. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण आनंदमाईच्या मंदिरापाशी. तर आनंदमाईच्या मंदिरापाशी महादेवाचं मंदिर आहे, तिथं मी पूजा करतो. आणि इथे ते खड्डं तर अजून पण बघू शकता, खड्ड्याचं काम अजून झालं नाही. तर मग आज काही पूजा करायला नाही आलो, कारण की थोडंसं उशिरा पण, म्हणजे आज असं नाही की 9-9:30 झाले ते उठायला. आणि कसं आहे कमीत कमी 11:30च्या आत पूजा झाली पाहिजे. माझं पण आवरलं नव्हतं. 11:30 झाली म्हणलं फक्त आपण दर्शन घेऊन येऊ. तर चला मस्त आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण जाऊ घरी. आपल्याला जेवण करायचं आहे, जेवण केल्यानंतर आवरायचं आहे आणि आपल्याला MIDC मध्ये एक काम आहे, त्यासाठी जायचं आहे. तर चला कंटिन्यू करत राहा तुम्ही. निघालेलो आहे नागापूरच्या कामासाठी. तर नागापूरमध्ये तिथं ब्लॉग शूट करता आला तर करण, नाही तर आपला ब्लॉग इथेच संपला. धन्यवाद. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगत राहा. धन्यवाद.